ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगाचे नाट्य रूपांतर करण्यात आले आहे। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। नमस्कार, मी RJ प्रतीक। निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास। आज आपण ऐकणार आहोत शिवरायांनी केला परस्त्री माते समानचा जागर। दुपारच्या शांततेत कल्याणचा बाजार रिकामा होता। मराठा घोडेस्वारांची एक तुकडी अशा निवांत वेळी कल्याण दरवाजापाशी आली आणि द्वाररक्षकांची एकच धावपळ उडाली। दरवाजा बंद करून घ्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही। चहू बाजूंनी दबा धरलेले घोडदळ कल्याणचा दरवाजा हाती आलेला कळताच उधळून गेले। कल्याण शहर काही क्षणातच घोड्यांच्या टापांच्या आवाजाने भरून गेले। सुभेदार मुल्ला अहमद गिरफ्तार केला गेला। कल्याणच्या नगारखान्यावर भगवा ध्वज डौलाने फडकू लागला। कल्याण काबीज झाले। त्याच वेळी भिवंडीही काबीज करण्यात आली आणि कल्याणच्या वाटेवर असलेल्या राजांना ही विजयाची वार्ता सांगण्यासाठी अश्वपथक दौडले। राजांच्या स्वागताची जय्यत तयारी आता सुरू झाली होती। आबाजी महादेवांनी कल्याण बाहेरच्या माळावर एक सुंदर शामियाना उभा केला होता। कल्याण सुभेदाराचा तो खास शामियाना राजांच्या प्रतीक्षेमध्ये होता। राजांनी कल्याणमध्ये प्रवेश केला। राजांचे लक्ष कल्याणवर फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले। घोडे नजीक येताच सर्वांनी राजांना मुजरे केले। तुतार्यांचा आवाज झाला। कल्याणचा नगारा राजांच्या आगमनाची वार्ता जाहीर करून मोकळा झाला। आबाजी महादेवांनी पुढे होऊन राजांच्या घोड्याची ओठाळी धरली। राजे पाय उतार झाले आणि आबाजींच्या पाठीवर हात ठेवीत राजे म्हणाले, आबाजी तुम्ही घोडं धरणं योग्य नव्हे। आबाजी म्हणाले, महाराज का? महाराज म्हणाले, कारण कल्याण सुभ्याचे सुभेदार असली कामं करतात का? आबाजी म्हणाले, महाराज आपलीच कृपा आहे। असले 10 सुभे देऊ केले तरी आपलं घोडं धरण्याची संधी मिळते तेव्हा होणारा आनंद हा वेगळाच असतो। शहराचा फेरफटका आटोपून राजे शामियान्यात आले। शामियाना भव्य आणि सुंदर होता। उच्चासनावर सुशोभित अशी बैठक मांडली होती। राजे उच्चासनावर बसले। कल्याण खजिना राजांच्या समोर आणला गेला। सुवर्णरौप्य नाणी, अनेक अलंकार, रत्नांचे ढीग यांची राजांच्या देखत मोजदाद झाली। कल्याण मोहिमेत जे जखमी झाले, ज्यांनी पराक्रम केला, त्यांचा राजांनी बहुमान केला आणि आबाजी महादेवांना कल्याणची सुभेदारी दिली। दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहोकरे यांना कल्याणचा व भिवंडीचा कारभार सांगितला। शेवटी कल्याणचा कैद झालेला सुभेदार व त्याचा मुलगा यांना राजांच्या समोर हजर करण्यात आले। वंशाने अरब असलेल्या या पितापुत्रांची धिप्पाड जोडी पाहून राजे स्तिमित झाले। गोरे पान, उंच पुरे, देखणे असे पुरुष, घायाळ संतप्त नजरेने ते राजांच्याकडे पाहत होते। राजांनी त्यांना मोकळे करण्याचा हुकूम सोडला आणि बाइज्जत विजापूरला जाण्याची परवानगी दिली। जीवाची आशा सोडून मृत्यूला उभे टाकलेले दोघे त्या आज्ञेने चकितच होऊन गेले। इतक्यात आबाजी म्हणाले, महाराज आणखी एक कैदी हजर व्हायचा आहे। राजांनी विचारलं, कोण आहे? आबाजी म्हणाले, कल्याण सुभेदारची सून। हे ऐकताच राजे संतप्त झाले आणि म्हणाले, आबाजी। आबाजी औंढा गिळत म्हणाले, महाराज काहीतरी गैरसमज होतोय। कल्याण खजिना लुटला तेव्हा ही सून आपल्या नवऱ्याबरोबर विजापूरला जात होती। सारे गिरफ्तार केले गेले, त्यात तीही सापडली आणि आपल्या आज्ञेखेरीज तिचा निर्णय कोण घेणार? आता राजांचा संताप निवळला। राजे म्हणाले, आबाजी मनात आणलं असतं तर ते तुम्हीही करू शकला असता। आम्ही त्याबद्दल दोष दिलाच नसता, पण ही सून वेगळी दिसते। आबाजी म्हणाले, होय महाराज, धरतीवर शोधूनही सापडणार नाही असं तिचं लावण्य आहे। अतिशय नाजूक, नजर पडताच तिचं सौंदर्य अत्तरासारखं दरवळतंय। राजे म्हणाले, वा आबाजी, तुम्ही काव्यही करू लागलात। हे सामर्थ्य जिच्या ठाई आहे ती सुभेदाराची स्नुषा आमच्या समोर हजर करा। सारा दरबार तटस्थ झाला होता। आबाजी महादेवांनी इशारा करताच शामियान्याचा चिकाचा पडदा उचलला गेला। 2 दासींच्या सह सुभेदार सुनेने शामियान्यामध्ये प्रवेश केला। मुसलमानी वेश परिधान केलेली ती युवती राजांच्या समोर उभी होती। तिच्या चेहऱ्यावर झरझरीत ओढणीचे अवगुंठन होते। मेहंदीच्या लाल रंगाने चित्रित झालेले तिचे नाजूक पंजे थरथर कापत होते।
तिला पाहताच राजांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभर डोळे मिटले आणि क्षणात ते उघडले सुद्धा. त्या युवतीवरची नजर ढळू न देता राजे उठले, उच्चासनावरून उतरले. हळुवारपणे पावले टाकीत राजे त्या युवतीच्या जवळ गेले. तांबड्या रुजम्याच्या गालीच्या वरून समोर येऊन ठाकलेले राजांचे पाय नतमस्तक युवतीला दिसत होते. राजांनी सुभेदाराकडे पाहिले. दोघांच्या नजरेत तीव्र संताप उमटला होता. राजांनी स्थिर हातांनी त्या युवतीचे अवगुंठन उचलले आणि ते मागे मस्तकावर टाकले. आता तिच्या नेत्रातून अश्रू निखळले. व्यथित होऊन राजे माघारी बैठकीवर आले. आबाजींकडे नजर वळवीत राजे म्हणाले, आबाजी, ही मुलगी खरंच सौंदर्याची खाण आहे. तुम्ही तिला हजर केली आहे. आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं? आबाजी म्हणाले, महाराज, रिवाज विचाराल तर आपण हिला नाट्यशाळेत स्थान दिलं तरी हिचा सन्मानच होईल. शत्रूचा तो रिवाजच आहे. पद्मिनीवर कोणी दया दाखवली नाही. राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबरानं अशीच जनानखान्यात कोंडली होती. उलट अशा युवतींनीच बादशाचे मीना बाजार भरले गेले. त्यात शत्रूंची ही दुहिता आहे. क्रोधानं आपण हिला एखाद्या बारगिराची बटीक बनवलीत तरी आपल्याला कुणी नावं ठेवणार नाही. लोकरिवाजाला ते सोडूनही होणार नाही. आबाजींचे हे शब्द ऐकताच राजे म्हणाले, बस आबाजी, पापाचं समर्थन पापानं होत नाही. लोकरिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो. आमचा ध्वज भगवा आहे, पवित्रतेचं प्रतीक आहे. या मुलीचं लावण्य पाहून आम्ही चकित झालो. काहीतरी अलौकिक पाहिल्याचं समाधान वाटलं. सुभेदार सुनेकडे बोट दाखवून राजे म्हणाले, यांना पाहताच वाटलं. असं म्हणताच राजे थांबले. त्यांचा गळा दाटून आला. राजे म्हणाले, आम्हाला वाटलं आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही एवढे सुंदर असतो. आबाजी, आमच्या मासाहेबांची आठवण करून देणाऱ्या या सुभेदार सुनेला मानाचे आहेर करा. मासाहेबांची रवानगी करताना ज्या इतमामानं वागवाल तसंच या कन्येला तिच्या नवऱ्याबरोबर पाठवताना मानानं वागवा. राजांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान प्रकट झाले होते. सुभेदार पिता पुत्रांच्या नजरा विस्फारल्या गेल्या होत्या. राजांची आज्ञा ऐकून भारावलेल्या सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. राजांनी हात जोडले. ते उठले. साऱ्यांचे मुजरे झडले. त्यात सुभेदार पिता पुत्रही सामील झाले होते. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.